चला, आज आपण बनवणार आहे हे नागपंचमी निमित्त कानवले। चण्याची डाळ घेतली आहे मी, 1 वाटी घेतली आहे, भरून घेतली आहे बघा, पूर्ण भरून घेतली। आपण याचे कानवले बनवणार आहे। गुळ घेतलाय मी 1 वाटी, बारीक तुकडे करून घेतले ते, आणि खोबरं घेतलंय। आपण यावेळेस ना खोबऱ्याचा वापर करणार आहे, कानवले बनवणार ना त्याच्यामध्ये। चला, पहिला आपण आहे ना डाळ शिजायला टाकूया। आपण गॅस चालू केलाय, कुकर ठेवूया। डाळ स्वच्छ धुवून घेतली, पाणी ओतूया आपण। 1 वाटी डाळीसाठी ना 2 वाट्या पाणी बरोबर आहे, आणि 4 शिट्ट्या करून घेऊया आपण, म्हणजे आपली डाळ पण शिजायला पाहिजे ना। आपण याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया, तोपर्यंत बाकीची तयारी करूया। डाळ आपली शिजली आहे, हे बघा, एकदम सुकी करून घेतली मी, लय नाही शिजवून घ्यायची। आता आपण आहे ना गुळ शिजवायला ठेवूया। गॅस चालू केलाय, कढई ठेवली, कढई ठेवली। आपण थोडस तूप टाकूया, पाण्याच्या ऐवजी ना तूप टाकलंय। आता टाकूया गुळ, गुळ आपण पूर्णपणे वितळून घेतलाय। आता याच्यात टाकूया सारण आपलं, म्हणजे हे डाळ, पण डाळ टाकली आहे। डाळ आहे ना एकदम सुकी करून घ्यायची आहे। आता टाकूया आपण खोबरं, हे खोबरं बारीक केले ना आपण थोडं वेगळ्या प्रकारे बनवणार आहे। खोबरं पण आपण मिक्स करून घेणार आहे। गॅस बारीकच केलाय मी। अर्धा चमचा बडीशोप घेतली आहे मी, भाजलेली बडीशोप आहे ही। इलायची आहे ना चेचून घेतले, फक्त बारीक वाटली नाही। आता हे सगळं मिक्स करूया। त्याच्यामध्ये टाकूया मीठ चवीप्रमाणे, आपण पीठ मळणार आहे ना त्याच्यात पण मीठ टाकणार आहे। आता एक पूर्णपणे ना आपण सुकं करून घेणार। मला 3 ते 4 मिनिटं लागले सारण सुकं करून घ्यायला। आता हे आपण ताटामध्ये काढून घेणार आणि पूर्णपणे ना गार करून घेणार आहे। आपण हे गव्हाचं पीठ घेतलंय 2 वाटी, कानवला बनवायचं आहे ना, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय। चाळून घेऊया। चाळून घेतलं पीठ, आपण मीठ टाकूया थोडस। थोडस तेल,
कालवून घेऊया. मिक्स करून घेतलं. आता हे आपण आहे ना पीठ मळून घेऊया. 1 ग्लास पाणी घेतलंय मी. आपण चपातीला मळतो ना तसंच मळून घ्यायचं. झालं आपलं पीठ मळून. 5 मिनिटांनी झाकून ठेवूया. आपलं सारण पण गार होतंय. आता ह्याच्यात टाकूया आपण जायफळ. आपण इलायची टाकली होती, बडीशेप पण टाकले. थोडं जायफळ टाकूया. जायफळने ना छान सुगंध पण येतो आणि खायला पण छान लागतं. ते हलवून घेऊया आपण. हे पूर्णपणे गार झाले. कालवून घेतलं आपण. आता आपण ते पीठ मळून घेतलं होतं ना छोटे छोटे गोळे करून घेऊया. थोडंसं पीठ लावलं का तर चिटकू नये म्हणून. टाकलं थोडंसं तेल. सारण भरूया. हातानच भरते मी सारण. का माहितीये का, बरोबर हे करता येतं. आता आपण एक भिंगरी घेऊया. थोडी पिठात भिंगरी करूया. आणि ना असे हे झालं आपलं कानवलं तयार. असंच आपण दुसरं पण करूया. भिंगरी नसले ना हे आपले असे तर आपण असं पण करू शकतो. ही पण डिझाईन छान आहे.
अशा प्रकारे. मी गेल्या वर्षी पण केले होते, ते अशा प्रकारे केले होते, दाखवते. असे अशा प्रकारे पाणी ठेवले आपण हे आता झारणी ठेवणार आहे. पहिला झारणीला तेल लावून घेऊया. तेल लावून घेतलंय, पाणी पण आपलं गरम झालंय बघा. आता आपण हे ठेवूया. आणि 8 ते 9 मिनिटाने ओपन करून बघूया. झाले आपले 9 मिनिटं, 9-10 मिनिटं. आपण काढून घेऊया. झाले आपले नागपंचमी निमित्त कानवले तयार. हे बघा, हे अशा प्रकारे कानवले बनवतात आमच्याकडं. असे पण बनवतात आणि असे पण बनवतात. हे तुपात खावा किंवा असे कोरडे पण खावा. बनवून बघा आणि खावा सांगा. हे बघा, असे तुपात बुडवायचं आणि खायचं. बनवून बघा, खाऊन सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.